महाराष्ट्र शासन दरवेळेस वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी त्या कार्यक्रमाचं आयोजन करीत असतं. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले वेगवेगळे लेखक, कवी, गीतकार ह्या सगळ्यांचं जे साहित्य आहे, या सगळ्यांचं जे लेखन आहे, हे कायम आपल्या कानावरती पडत असतं. परंतु आपल्याला तो कवी, तो लेखक असा कधी फारसा माहीत होत नाही. आणि म्हणूनच आज महानुरांच्या कवितांवर, त्यांच्या गाण्यांवरचा हा कार्यक्रम हा फक्त तुमच्यासाठी आहे. आपलं हे साहित्य सगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा कायम हा अट्टा राहिलेला आहे की आपलं साहित्य हे कायम प्रत्येकाच्या अंगणी छान नांदावं. आणि म्हणूनच नभ उतरू आलं या कार्यक्रमाची आपण आखणी केली. यानंतर अधीक्षक सांस्कृतिक कार्य माननीय श्री आबासाहेब जगताप यांना विनंती करेल की आपण माननीय सुभाष सीताराम कुलकर्णी सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मी जगताप सरांनाच विनंती करेल की आपण माननीय प्राध्यापक रवींद्र पाटील सरांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी माननीय श्री मच्छिंद्र पाटील सरांना विनंती करेन, जे कार्यक्रम अधिकारी आहेत सांस्कृतिक कार्य, की त्यांनी श्री साहेबराव ठाणे ज्येष्ठ कवी आहेत, ते आज आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी माननीय प्रशांत पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक संकेत शिर्के, ज्यांच्या संकल्पनेतून हा आजचा कार्यक्रम नभ उतरू आलं हा साकारलाय. मी संकेत यांना विनंती करेल की आपण कार्यक्रमाचे अधीक्षक सांस्कृतिक कार्य श्री आबासाहेब जगताप यांचा आपण सन्मान करावा. संकेतजींना मी विनंती करेन की आपण कार्यक्रम अधिकारी सांस्कृतिक कार्य श्री मच्छिंद्र पाटील यांचा देखील सन्मान करावा. सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की कृपया तुम्ही सगळ्यांनी आसनस्थ व्हायचंय आणि नभ उतरू आलं या कार्यक्रमाचा सगळ्यांनीच आस्वाद घ्यायचा. नमस्कार. तर याच्या कार्यक्रमाची निवेदिका संजना पाटील आणि मी निवेदक शिरीष पवार, आम्ही दोघंही दिवस सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि नभ उतरू आलं या कार्यक्रमाची आम्ही दोघंही आता सुरुवात करीत आहोत. नामदेव तो महानर, या शेताने लढा लाविला असा असा की, या शेताने लढा लाविला असा असा की, सुख दुःखाला परस्परांशी हसून रडलो. या शेताने लढा लाविला असा असा की, सुख दुःखाला परस्परांशी हसून रडलो. आता तर हा जीवच अवघा असाच घडला. आता तर हा जीवच अवघा असाच घडला. मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो.
अशा शब्दात शेती मातीशी असणारं आपलं अद्वैत कवितेतून व्यक्त करणारा कवी म्हणजे नामदेव धोंडो महान. त्यांना रानकवी, निसर्ग कवी, ग्रामीण कवी असं आपण संबोधतो. ते स्वतः रानात काम करून मातीशी नाळ जोडणारे कवी होते. अजिंठा लेण्यापासून 5 किलोमीटर अंतरावर एक छोटस गाव होतं. त्याचं नाव होतं पळसखेडा. त्यांचे आई वडील शेतमजूर होते. 10वीचं शिक्षण आजूबाजूच्या खेड्यातील शाळांमध्ये झालं. नामदेव हे लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. त्यांना मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता लगेचच पाठ व्हायच्या. कवितांना चाल लावून तालासुरात ते मास्तरांना म्हणून देखील दाखवायचे. नाटकांमध्ये भाग घ्यायचे. आणि त्यांच्या मास्तरांनी मात्र हा स्पार्क ओळखला होता आणि त्यांना कविता संग्रह तसेच अवांतर वाचनाची गोडी लागली. पुस्तक वाचल्यावर त्या पुस्तकाचा सारांश लिहून काढायला मास्तरच त्यांना सांगायचे आणि पुढे याच सवयीने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. तर या छोट्याशा नामदेवाचा मोठा निसर्ग कवी कसा घडत गेला हा आता प्रवास आपण सगळेच अनुभवणार आहोत, उलगडणार आहोत. तर ऐकूया त्यांचं एक लोकप्रिय गीत, एक होता विदूषक. या चित्रपटाचं ज्या गीताचं नाव आहे शब्दांचा हा खेळ मांडला. सगळ्यांचा जोरदार टाळ आहे बघितलं नादू मानवण्यासाठी. धन्यवाद. हा